निघण्यावरच आहेत बरं का. सकाळी आईसाहेब पण बाहेर गेले आहेत. चला मी पण निघतोय. गुड डे. भाऊजी, ॲज अ रिस्पॉन्सिबल सन म्हणून तुम्ही विचारणार नाही का आईसाहेब कुठे गेलेत? तुम्ही सांगणारच आहात वहिनी साहेब. खरंय म्हणा, या घरातल्या मोठ्या सुनबाई होता मी. त्यामुळं कोण कुठं जाते, कशाला जाते, कुणाबरोबर जाते हे सांगणारच की तुम्हाला. वहिनी साहेब असं गोल गोल गरा गरा नका बोलू. जे काय आहे ते स्पष्ट सांगून मोकळ्या व्हा. मी ऑलरेडी प्रेशरमध्ये. कूल डाऊन भाऊजी, कूल डाऊन. सांगतो, तुमच्या लाडक्या संजूबाई दिसतात का आजूबाजूला? अच्छा, आईसाहेब संजूला घेऊन बाहेर गेल्यात. घ्या, माहितीच नाही हो तुम्हाला? अरे देवा, तुमची अर्धांगिनी कुठे गेली हेच तुम्हाला माहित नाही? हे आतीच झालं. आमच्या धाकट्या जाऊबाई पण ना, त्यांनी सांगून जायला पाहिजे की रे तुम्हाला. आता तुमच्यासारख्या हरिश्चंद्राचीच बायको अशी असेल तर काय करायचं? या तारामती, या. आईसाहेब कुठे? यायला लागल्यात की मागून. मग झाली का शांततेत शांत? हो ग बाई, तुम्हाला काहीच माहित नाही नाही का? काय बाय, आम्ही पण काय हो धाकट्या जाऊ बाई, तुम्हाला भाऊजींना सांगून जाता येत नाही कुठं चाललंय ते? हे बघा भाऊजी, आता आता झालं ते झालं. हा, उगाच तुम्ही चिडू नका, तुम्ही शांत राहा. तुम्ही माफ करून टाका बरं धाकट्या जाऊबाईंना. तुम्हाला अगदीच बोलायचं असेल तर आम्हाला बोला, आम्हाला पार अगदी घराबाहेर काढा, पण त्यांना काही बोलू नका, त्यांना माफ करून टाका. अहो नाही. एक शब्द बोलू नका संजू. तू आणि आईसाहेब देवळात शांत करायला गेला होता. अहो पण गप. एक शब्द सुद्धा बोलू नको म्हटलो मी. माझा असा कसल्याच कर्मकांडावर विश्वास नाही हे सांगितलं होतं ना मी. तरी तुम्ही शांत करायला गेलात. माझ्या माघारी, माझ्या अपरोक्ष. आत्ताच्या आत्ता बॅग भरा आणि ताबडतोब माहेरी निघ. अहो जी बाई माझ्याशी खोटं बोलते, मला तिच्याशी संसार करायचा नाहीये. बरोबर ना वहिनी साहेब? हं? हिने माहेरी जायला हवं ना? राहू द्या हो भाऊजी, राहू द्या. राहू द्या. नाही झालं ना तुमच्या मनाचं समाधान? कैला माहेरी पाठवून द्यायचं, हकलून देऊ? राहू द्या म्हणलं ना, चालायचंच. राहू द्या. राहूच द्यावं लागणार आहे. कारण काय आहे ना वहिनी, एक छोटा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. मी हिला माहेरी हाकलून दिलं असतं, पण जर ती माझ्याशी खोटं बोलली असती तर. पण तसं काही झालंच नाहीये. म्हणजे थँक्यू. वाह संजू, फर्स्ट क्लास चहा झालाय. संजू, काय ग? काय झालंय? मला तुमच्याशी लई म्हणजे लई इम्पॉर्टंट बोलायचंय बघा. अगं मग बोल ना. म्हणजे बघा, मी तुम्हाला आता जे काही सांगणार आहे त्यासाठी मी लई हिंमत गोळा केली आहे.
कितीही राग आला काही झालं तरी तुम्ही चिडायचं नाही. संजू काही झालंय का? काही प्रॉब्लेम झालाय का परत? नाही म्हणजे मी म्हणत होते की मी उद्या सकाळच्याला सासूबाईंसोबत जाते शांत करायला. संजू तू अहो मला माहिती आहे की माधू काकांचा ऍक्सिडेंटच झाला, पण मला असं वाटतंय की माझ्यामुळे झाला. संजू आर यू मॅड ऑर व्हॉट? संजू तुझा जन्म अमावस्येला झाला म्हणून महादूचा ऍक्सिडेंट झाला असं म्हणतेस तू? अरे काय संबंध आहे हा? शुद्ध मूर्खपणा आहे संजू. अहो ज्या माणसाच्या मनात भीती असते ना तो असाच वागतो मूर्खासारखा. आणि ही भीती घालवण्याचा की नाही एकच उपाय आहे. माझ्या मनाच्या शांतीसाठी प्लीज. आता तू ठरवलंच आहेस त्यात मी काय बोलणार आहे? ठीक आहे जा. सांगितलं का सगळं त्यांना खरं खरं? रणजित भाऊजी तुमचं खरं काय आम्हाला कळतच नाही. तुमची तत्व प्रिन्सिपल सगळीच गुंडाळून ठेवून टाकली की तुम्ही. हा कालपर्यंत अगदी म्हणत होतात आम्हाला हे पटत नाही ते पटत नाही, आणि आज एकदम हे म्हणजे कमालच झाली की हो तुमची. काहीतरी गैरसमज होतोय वहिनी साहेब तुमचा. कसं आहे त्या गोष्टींचा जोपर्यंत ती माझ्यावर अट्टहास करत नाही किंवा त्या गोष्टींपासून कोणाला इजा होणार नाहीये, नुकसान होणार नाहीये, तोपर्यंत त्या गोष्टीसाठी माझा विरोध कधीच नसणार. आणि नवरा बायकोच्या संसारात अशा अनेक गोष्टी असतात ज्या एकाला पटतात एकाला नाही पटत, पण एकाने दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर केलाच पाहिजे. फक्त एकाच पटवून घेत ओढण्याला सुखी संसार थोडीच म्हणतात. आणि आत्ताही हिचा जन्म अमावस्येला झालाय म्हणून तिची शांत करायची ही कन्सेप्टच मला पटलेली नाहीये. ता उम्र कधी पटणार नाही. आणि आत्ताही तिच्या मताला दापून दडपून मी माझं खरं करणं हे सुद्धा चुकीचंच आहे ना. अर्थात मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय? माझ्यापेक्षा संसाराचा जास्त दांडगा अनुभव आहे तुम्हाला, नाही का? काही झालंय का? चला झालं तुमच्या मनासारखं? झाली शांत तुमची? बरीच लवकर झाली. नाही लय बारक्या बारक्या विधी होत्या ना मग पटकन झाली बघा शांत. अनायसे रणजितराव आहेत तर प्रसाद द्या. सासूबाई एक मिनिट थांबा. आम्हाला थांबवलं? नाही म्हणजे 15 मिनिटाच्या एवढ्याशा बारक्या विधीसाठी तुम्हा मायलेकरांमध्ये एवढं भांडण झालं कशाला ना? नाही म्हणजे मी काय म्हणते तुम्ही तरी कशाला एवढं ताटताय? सॉरी म्हणा की सासूबाईंना. नाही असे सोपस करायची काही गरज नाहीये. नाही म्हणजे सॉरी सासूबाई पण गरज मला आहे. आपल्या आईवर आवाज चढवून बोलल्यामुळे
यांना किती त्रास होतोय ते मी बघतेय कालपासून. एकदम लाईव्ह बघतेय बघा. म्हणून मी म्हणतेय की सॉरी म्हणा सासूबाईंना. असं करायची काही गरज नाही रणजित. नाही आहे साहेब, आमचं खरंच चुकलं. आम्ही तुमच्यावर आवाज चढवायला नको होता. रणजितराव, खरंच गरज नाही अशा गोष्टींची. आणि आता हा विषय इथं संपवणं मस्ट आहे. आहे साहेब. एक्सक्यूज मी. हॅलो, हां बोला डॉक्टर. बरं बरं बरं, येस येस, मी पोहोचतो. आहे साहेब, हां, माधूचं इंटरनल ब्लिडिंग पूर्णपणे थांबलंय. ही इज आउट ऑफ डेंजर नाव. आता काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. ज्योतिबाच्या नावाने चांग भलं देवच पावला. बघितलं रणजितराव, इथं शांत गेली आणि तिथं महाधुवरचं अरिष्ट टळलं. अहो असं नसतं आई साहेब, हा केवळ योगायोग होता. डॉक्टरांनी प्रयत्न केले नसते तर. ठीक आहे, तुमचा विश्वास आहे ना याच्यावर. तुमच्या विश्वासावर माझं काहीच म्हणणं नाहीये. काही म्हणणं कसं नाही रणजित. आम्ही आई आहोत तुमच्या. आमच्या प्रत्येक निर्णयावर, प्रत्येक कृतीवर, प्रत्येक विश्वासावर तुमचा विश्वास पाहिजेच. असो, यांची शांत झाली, महाधुवरचं अरिष्ट टळलं, आनंद वाटला. तुम्ही तोंड गोड करा. पण सासूबाई, या सगळ्यात क्रेडिट कुणाचं आहे माहितीये का? वहिनी साहेबांचं. हो, नाही नाही, आम्हाला कशाला मध्ये घेताय? हा, आमचा काय संबंध ना. नाही नाही, असं कसं असं कसं? अहो, आपल्या लग्नाच्या वेळेस पत्रिका बघायची राहिली, तुमच्याच लक्षात आलं नाही का? तुमच्या लक्षात आलं नसतं तर आपल्याला कळलंच नसतं की माझ्या पत्रिकेत दोष आहे. आणि मग हे आपण सगळं कसं निस्तरलं असतं, है ना? लय लय थँक्यू बरं का वहिनी साहेब. नाही राहू दे. नाही ना, असं कसं? तुम्ही पण तोंड गोड करा. येतो आम्ही. मम्मी, तुला येळकाळ बघून आणि आमचा मूड बघून फोन करता येत नाही का? आता ते तुला कसं कळणार हे पण आम्हीच सांगायचं का? शांत हा शब्द पण उच्चारायचा नाही. हा मम्मी, झाली झाली त्या लुबरीची शांत. आणि या घराला अशांत करायचा प्लॅन आमचा पार धुळीला मिळालाय बघ. भैरोबाची माया पातळ झाली का ग आमच्यावरची? हे सगळं प्रकरण आम्ही अगदी विचार करून उकळून काढलं होतं, तर वाऱ्या वादळात अगदी भर आंब्याचं मोहर गळून पडावं तसं झालंय बघ सगळं. होता की होता, रणजित भाऊजींचा शेवटपर्यंत या सगळ्याला विरोधच होता. काय झालं काय माहिती.
त्या पोरीचं आणि रणजित भाऊजींचं यावरनं भांडण लावायचं पण आमचा प्लॅन होता, पण सगळं मुसळ केरात गेलं. राजा राणी सुखानं नांदू लागली. या घरात सगळे सुखी आहेत बघ मम्मी, सगळे सुखी आहेत. आमच्याच नशिबी सुख नाही बघ. मम्मी एक काम कर, तू आमचीच पत्रिका दाखव त्या ज्योतिषांना आणि विचार कसलं दळभद्र नशीब आहे आमचं. मम्मी ठेवतो फोन, आमचा मूड नाही, ठेव तू फोन. आहो जाताना एवढा फक्त डबा घेऊन जा. ठीक आहे, आत्ताच डबा? म्हणजे तू दुपारी जेवणाचा डबा नाही आणणार आहेस? अहो असं कसं म्हणताय तुम्ही फौजदार, आणणार की. महा कोणाचा आहे? अहो तो महादू काकांच्या बायकोसाठी आहे. त्या हॉस्पिटल मध्येच येतो. काही खाल्ला असल नसल देवालाच ठाऊक. संजू, कसं का जमतं तुला हे? सगळ्यांची मनं जपणं, सगळ्यांची काळजी घेणं मला नाही लक्षात येते. म्हणजे आता हेच बघ ना, माधूच्या बायकोसाठी डबा. मला नाही सुचलंय. तुम्हाला सांगू का, हे सगळं आमच्या आईकडूनच तर आलंय. तिलाच तर बघून बघून शिकलीये मी. ती माझी आयडलच आहे बघा. आणि डॅडी, डॅडीकडून काय घेतलंस? तुमच्यापासून काय लपवायचं फौजदार? तुम्हाला तर माहितीच आहे डॅडी कसे आहेत ते. आम्ही काय घेतलं नाही बघा त्यांच्याकडनं. काही आला असेल तर ते नाही माहिती. त्यांनी पण त्यांच्या पोटापासून काही दिलं नाही आम्हाला. त्यांना पोरगा हवा होता ना. आणि झाल्या 1 नाही 2 नाही 3 पोरी. संजू, हा? आपलं तसं काही नाही. इनफॅक्ट माझा तर हट्टच आहे की आपल्याला पहिली मुलगीच असावी, दुसरी सुद्धा मुलगीच असावी. अहो तुम्ही आपल्यावर कशाला घसरायला लागले? जावा तिकडं. जावा तिकडे काय, महत्वाच्या विषयाला फाटा नकोय. आपल्याला मुलगी होणार आणि अगदी याच वर्षी झाली तरी चालेल. फौजदार, तुमची गाडी पोलीस स्टेशन कडे जायच्या ऐवजी इकडं कुठं घसरायला लागली हो? नाही नाही, आधी गाडी मुलीची मग पोलीस स्टेशनची. अगं संजू, विचार तर कर. समज पुढच्या वर्षी आपल्याला मुलगी झालीच तर तिच्या माझ्यात 28 वर्ष आणि तुझ्यात तिच्यात 19 वर्षांचं अंतर असणार आहे. म्हणजे आपली मुलगी मोठी झाल्यानंतर म्हणू शकेल की माय मदर इज माय बेस्ट फ्रेंड. सो टेक युअर टाइम. विचार कर आज संध्याकाळपर्यंत. जर तुला पटलं तर वी विल वर्क ऑन इट आज रात्रीपासून. फौजदार, जावा तिकडं. तुम्हाला उशीर होत नाही होय आता? जावा बरं पटकन. पण बघ, विचार कर. 18 सप्टेंबर 2001. म्हणजे वय वर्ष 18 पूर्ण. याच वर्षी पोरगी झाली तर तिच्यात आणि माझ्यात 19 वर्षाचं अंतर नसेल, 18 वर्षांचं असेल. संजू, हा? अगं या पत्रिकेच्या गडबडीत महत्वाचं काम राहूनच गेलं. कोणचं? अगं तुला म्हणालो ना मॅरेज सर्टिफिकेट काढायचंय. हा, तुम्ही म्हणाले होते ते कुठेतरी जायचंय. आता मला ते सगळं मॅनेज करावं लागणार आहे. ते सगळं आजच्या आजच करून टाकतो. तू फक्त मला आधार कार्डची झेरॉक्स दे. आधार कार्ड? हा, अगं ते तुझ्या वयाच्या आणि ऍड्रेस प्रूफ साठी लागेल ना. जा घेऊन ये. संजू, हा आणते की. अहो पण ते, अहो माझं खूप पसर आहे.
तर ते जरा शोधावं लागल. तुम्हाला उशीर झालाय ना, तुम्ही व्हा बरं पुढं, मी आणून देते नंतर. ठीक आहे, पण दुपारी न विसरता घेऊन येशील. ठीक आहे, बाय.